नमस्कार, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रल चॅप्टर स्टार्ट करतोय. काल आपण डेफिनेट इंटिग्रेशन कंप्लीट केलेले. ठीक आहे, तर आजपासून आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रल स्टार्ट करतोय. बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रल मध्ये जस्ट एक टॉपिक आहे, खूप मोठा चॅप्टर नाहीये. जस्ट तिथे पण आपल्याला इंटिग्रेशनच घ्यायचे. फक्त जे काही डेफिनेट इंटिग्रेशन आपण शिकलेलं आहे त्याचे काही ऍप्लिकेशन्स आहेत तर ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर मग काय ऍप्लिकेशन आहे डेफिनेट इंटिग्रलचं? तर काय असतं ऍप्लिकेशन डेफिनेट इंटिग्रलचं? एरिया फाइंड करण्यासाठी. एरिया अंडर दी कर्व. कोणताही एखादा कर्व असेल अशा टाईपचा, तर एखाद्या पॉइंट पासून, म्हणजे इथे समजा एक्स इज इक्वल टू काहीतरी ए पॉइंट आहे आणि इकडे समजा एक्स इज इक्वल टू बी पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे काही ऑर्डिनेट्स आहेत, एक कोऑर्डिनेट्स असतील. ठीक आहे ना, एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी. तर या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एरिया अंडर दी कर्व, म्हणजे हा पूर्ण जो काही एरिया आहे, हा जो काही फाइंड करायचा, समजा हा कर्व जो आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, असा जर कर्व असेल, ही एक्स ऍक्सिस आहे, समजा ही वाय ऍक्सिस. कर्व काय आहे? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर त्या कर्वचा एरिया अंडर दी कर्व आणि एक्स ऍक्सिस. ओके, एरिया अंडर दी कर्व कशा? या कर्वच्या y इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या अंडरचा एरिया, पण कुठून कुठपर्यंत? बाउंडेड बाय एक्स इज इक्वल टू ए, एक्स इज इक्वल टू बी अँड एक्स ऍक्सिस. ठीक आहे, किंवा वाय ऍक्सिसच्या सोबत पण आपण एरिया बाउंडेड बाय वाय ऍक्सिस पण फाइंड करू शकतो. कर्व चेंज असेल तिथे, कर्व काय असेल? एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय असेल. ठीक आहे, तर मग हा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा जो एरिया आहे तो म्हणजेच काय असतो? इंटिग्रेशन एफ एक्स डीएक्स. ठीक आहे, किंवा त्यालाच काय म्हणतो? इंटिग्रेशन एफ एक्स डीएक्स ए टू बी किंवा वाय डीएक्स. वाय म्हणजेच काय असतं? एफ एक्स, वाय इज इक्वल टू एफ एक्स. ओके, म्हणजे काय? इंटिग्रेशन ए टू बी वाय डीएक्स किंवा इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. हा काय तुमचा एरिया अंडर दी कर्व ऍप्लिकेशन आहे डेफिनेट इंटिग्रलचं. ओके, ऍप्लिकेशन म्हणजे काय? डेफिनेट इंटिग्रलचा वापर कुठे करायचा किंवा त्याचा यूज काय आहे? तर त्याचा यूज काय करतोय आपण? एरिया अंडर दी कर्व फाइंड करण्यासाठी काय करणार? डेफिनेट इंटिग्रल वापरणार. ठीक आहे, म्हणजे हा जो काही एरिया आहे तो म्हणजेच काय? इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डीएक्स किंवा इंटिग्रेशन ए टू बी वाय डीएक्स. ठीक आहे, वाय म्हणजेच तुमचा काय असणार आहे? फंक्शन. आलं लक्षात? म्हणजे एरिया अंडर दी कर्व म्हणजे काय? डेफिनेट इंटिग्रल. ओके, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय डीएक्स किंवा एफ एक्स डीएक्स. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, जॉईन आहात सर्वजण. तर बघा, आता एकच इंटिग्रल, आता या चॅप्टर मध्ये तुम्हाला दुसरं काहीच नाही, फक्त काय शिकायचंय? एरिया अंडर दी कर्व. ऍप्लिकेशन एकच आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रलचं काय? एरिया अंडर दी कर्व फाइंड करायचा आहे. एखादा कर्व दिलेला असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, तर त्याच्या अंडर जो काही एरिया असेल, ठीक आहे, मग एनक्लोज्ड बाय काय? एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू बी आणि एक्स ऍक्सिस. ठीक आहे, तर तो एरिया, हा जो एरिया आहे ते इमेज मध्ये दाखवलेल्यानुसार इथे हा जो शेडेड एरिया आहे तो आपल्याला फाइंड करायचा असतो. ठीक आहे, बघा, द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ऍक्सिस अँड द ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. म्हणजे काय? एरिया बाउंडेड बाय द कर्व. ठीक आहे ना, एरिया अंडर द कर्व कोणता आहे? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. मग डायरेक्टली कर्व कसा आहे? पूर्ण आहे, त्याला बाउंड्स आहेत का? नाही. ठीक आहे, मग त्याच्या अंडरचा एरिया कसा फाइंड करणार? तर मग काय दिले? बाउंड्रीज एक्स ऍक्सिस. ठीक आहे, मग एरिया अंडर दी कर्व म्हणजे एरिया बाउंडेड बाय दी कर्व. कोणता कर्व? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ऍक्सिस अँड दी ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. ठीक आहे, म्हणजे हा एवढा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. काय करणार आपण? इंटिग्रेशन घेणार कुठून कुठपर्यंत? ए टू बी. कशाचं? वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एरिया अंडर दी कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस अँड ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल टू ए अँड एक्स इज इक्वल टू बी. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. एरिया अंडर दी कर्व म्हणजे काय ते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नोट्स दिलेले काही. इफ दी कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लाईज बिलो दी एक्स ऍक्सिस. आता हा कर्व कसा होता तुमचा? वाय ऍक्सिसच्या वरती आहे, बरोबर. सॉरी, एक्स ऍक्सिसच्या वरती आहे. जर बिलो असेल तर काय करणार? देन एरिया बाउंडेड बाय दी कर्व y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्स ऍक्सिस अँड दी ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल टू ए, एक्स इक्वल टू बी इज निगेटिव्ह. ठीक आहे, सो एरिया इज गिवन बाय मॉड टाकले. बघा, ज्या वेळेस कर्व, हा जो कर्व दिलेला इथे बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कसा आहे? एक्स ऍक्सिसच्या वरती आहे, बरोबर. मग अशा वेळी काय करणार? डायरेक्टली एरिया येतो. पण जर
कर बिलो द एक्स ऍक्सिस असेल, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या खाली जर कर असेल तर एरिया कसा येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. मग एरिया निगेटिव्ह नसतो, पॉझिटिव्ह असतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, फक्त त्याला मॉड मध्ये टाकायचे, इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डीएक्स. ठीक आहे, याला फक्त काय करायचंय, मॉड मध्ये टाकायचंय, कारण एरिया निगेटिव्ह नसतो. ओके, नेक्स्ट बघा, एरिया ए बाउंडेड बाय दी curve x is equals to f of a y axis and the lines y is equals to c y is equals to d is. ठीक आहे, आता बघा काय सांगितलंय, एरिया बाउंडेड बाय द कर्व x is equals to f of y. तुम्हाला सांगितलं बघा y is equals to f of x कर्व होता तर काय आला, एरिया इंटिग्रेशन a to b y dx. आता कर्व काय आहे, x is equals to f of y आणि बाउंडेड बाय काय आहे, वाय ऍक्सिस अँड दी लाईन्स वाय इज इक्वल्स टू सी अँड वाय इज इक्वल्स टू डी. म्हणजे कसं असणार आहे, तिथे बघा इमेज मध्ये दाखवले खाली, वाय इज इक्वल्स टू सी ही लाईन, ही वाय इज इक्वल्स टू डी, असा कर्व आहे, हा कर्व आहे बरोबर, असा काहीतरी कर्व आहे. आणि कर्व काय आहे, एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय. मग एरिया अंडर दी कर्व अँड बाउंडेड बाय वाय ऍक्सिस अँड दी लाईन्स वाय इज इक्वल्स टू सी अँड वाय इज इक्वल्स टू डी. कसं असणार, इंटिग्रेशन सी टू डी. आता x इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय ना, मग एक्स डी वाय. ठीक आहे, तर हा झाला तुमचा पहिल्यांदा काय होता, वाय डी एक्स, कारण कर कसा होता, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. कर काय आहे आता इथे, एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय, म्हणजे एरिया अंडर दी कर कसा असणार आहे, एक्स डी वाय. इंटिग्रेशन काय असणार आहे, सी टू डी, जे काही लिमिट्स असणार आहे ते अप्लाय केले. ओके, बाउंड्रीज. नेक्स्ट बघा, सिमेट्रिकल एरिया. सिमेट्रिकल एरिया म्हणजे काय, तर समजा एखादा कर्व दिलेला कर्व, इफ द कर्व इज सिमेट्रिक अबाउट कोऑर्डिनेट ऍक्सेस और लाईन और ओरिजिन. ठीक आहे ना, एखादा कर्व जर सिमेट्रिक असेल, कशाशी, लाईन किंवा ऍक्सिस, कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे काय, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, याच्याशी सिमेट्रिक असेल, तर एखाद्या समजा असा कर्व आहे, ही समजा लाईन आहे आणि आपल्याला एरिया अंडर दिस कर्व काढायचा आहे. ठीक आहे, कर्व म्हणजेच काय, लाईन पण असू शकते. समजा हा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, तर काय करणार, पहिल्यांदा आपण हा एवढा एरिया फाइंड करा, याच्या सिमेट्रिक इकडे आहे ना, जस्ट काय करणार, याच्या मल्टिपल 2 टाइम्स करणार, आणि हा जो काही एरिया असेल इथून 0 to a समजा, तर इंटिग्रेशन 0 to a एफ एक्स डीएक्स. ठीक आहे, जो काही असणार आहे कर्व, आणि हा एरिया म्हणजेच हा आहे, जस्ट काय सिमेट्रिक आहे, म्हणजे काय करायचं, याच्या डबल करायचा. दिसतो ना, हा जेवढा आहे हा तेवढाच आहे. ठीक आहे, म्हणून काय करणार, जस्ट देन वी फाइंड द एरिया ऑफ दी वन सिमेट्रिकल पोर्शन अँड मल्टिप्लाय इट बाय द नंबर ऑफ सिमेट्रिकल पोर्शन्स टू गेट द रिक्वायर्ड एरिया. ठीक आहे, समजा हे असं असलं असतं, तर आपण फक्त एवढा एरिया फाइंड करणार आणि त्याला 4 टाइम्स करा, तुमचा आन्सर काय असणार आहे, डायरेक्टली एरिया. ओके, होल एरिया जस्ट मल्टिप्लाय करायचे, जेवढे काही सिमेट्रिक पोर्शन्स असतील तेवढे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता एरिया बाउंडेड बाय 2 कर्व्स. ठीक आहे ना, आता हा काय आहे, आतापर्यंत काय बघितलं आपण, एरिया अंडर दी कर्व जस्ट. ओके, मग आता बघा, एरिया बाउंडेड बाय 2 कर्व्स. आतापर्यंत तुम्ही बघितलं की काय, जस्ट एक काहीतरी कर्व आहे, पॉइंट्स दिलेले, आपण त्याचा इंटिग्रेशन घेतो, डेफिनेट इंटिग्रेशन. ओके, मग हा झाला एरिया अंडर दी कर्व. मग आता काय, एरिया बाउंडेड बाय 2 कर्व्स. आतापर्यंत बघा आपण काय बघितलं, बाउंडेड बाय काय, एखादा कर्व y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असा एखादा कर्व दिलाय, आणि बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस होता, बरोबर, बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस, आणि ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल्स टू ए टू बी मध्ये होता, बरोबर. पण आता इथे बघा 2 कर्व दिलेत मला, एक y इज इक्वल्स टू एफ ऑफ x1 आहे, दुसरा कर्व आहे y इज इक्वल्स टू एफ ऑफ x2, सॉरी y1 y2 दिलेले. ठीक आहे, y1 इज इक्वल्स टू f1 ऑफ x अँड y2 इज इक्वल्स टू f2 ऑफ x. हे काय आहेत, 2 कर्व्स आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं बघा, की हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर. हा जो इथे एरिया दिसतोय, ठीक आहे, तर हा एरिया आपल्याला शेडेड एरिया फाइंड करायचा आहे. बरं, मग हा कसा फाइंड करणार शेडेड एरिया, तर काय दिलं, समजा हा y इज इक्वल्स टू एफ ऑफ x1 हा कर्व, y1 इज इक्वल्स टू एफ ऑफ x1 कर्व आहे, तर आपल्याला काय फाइंड करता येईल, एरिया अंडर दिस कर्व अँड एक्स ऍक्सिस, बरोबर आहे, हा कर्व आणि एक्स ऍक्सिस, तर हा पूर्ण एरिया आपल्याला फाइंड करता येईल, बरोबर. त्याच्यानंतर हा जो कर्व दिलेला आहे मला, हा कर्व बघा, इथे मी ब्ल्यू लाईन ड्रॉ करतो, तर हा कर्व, हा एरिया, या म्हणजे हा जो काही कर्व असणार आहे, एरिया अंडर दी कर्व का फाइंड करता येईल, y2 ऑफ एक्सच्या जागी हा जो असणार आहे इथे ब्ल्यू मधला, हा फाइंड करता येईल आपल्याला, बरोबर. मग होल एरिया मधून हा एरिया जर मायनस केला, तर मला हा जो ऍक्च्युअल एरिया आहे हा मला इथे भेटेल, बरोबर. बघा, त्याला रफ करून दाखवतो तुम्हाला. आता बघा,
ओके, तर बघा कसं फाइंड करणार. मग मला बघा हा एवढा शेडेड रिजन फाइंड करायचा, बरोबर. तर मी काय करणार, दोन कर आहेत ना, मग पहिल्यांदा पहिल्या करच्या अंडर एरिया कुठपर्यंत एक्स ऍक्सिसने बाउंड केलेला, म्हणजे हा पूर्ण एरिया, हा स्ट्रेट मधला हा पूर्ण एरिया फाइंड करणार, बरोबर. नेक्स्ट हा कर दिसतोय मला, मग या करच्या अंडरचा एरिया कोणता असणार आहे, हा, फक्त हा एवढा, बरोबर, हा ब्ल्यू मधला, ठीक आहे, हा एरिया. मग मला पूर्ण हा एरिया फाइंड करायचा असेल, या पूर्ण एरियामधून हा ब्ल्यू मी काय करेल, सबस्ट्रॅक्ट करेल, तर काय भेटेल मला, हा एरिया भेटेल, बरोबर. मग बघा काय दिलं, इफ दी कर्व y1 इज इक्वल टू f1 ऑफ x अँड y2 इज इक्वल टू f2 ऑफ x इंटरसेक्ट ऍट पॉइंट्स a, कोणता पॉइंट आहे, x इज इक्वल टू a अँड b ऍट x इज इक्वल टू b, देन the area between the curves is given by area is equals to बघा इंटिग्रेशन a to b f1 of x मायनस इंटिग्रेशन फ्रॉम a to b f2 of x. ठीक आहे, तर काय करायचंय, जो काही अप्परचा हा जो अप्पर साइडचा जो कर आहे, काय आहे, y1 इज इक्वल टू f1 ऑफ x. तर याच्या अंडर एरिया कोणता असणार आहे, विथ एक बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस, इंटिग्रेशन a to b f1 ऑफ x मायनस इंटिग्रेशन a to b f2 ऑफ x. ठीक आहे ना, हा काय असणार आहे तुमचा टोटल एरिया, म्हणजे हा एरिया, हा जो रिजन पाहिजे होता आपला, एरिया बाउंडेड बाय टू कर्व्स, म्हणजे दोन कर्व जर एकमेकाला दोन पॉइंट्स मध्ये भेटत असतील आणि त्यांच्या मधला आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, तर काय करणार, दोन्ही कर्वच्या काय करा, एरिया अंडर दी कर्व फाइंड करा विथ बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस, आणि मग जो अप्पर साइडचा कर आहे त्या कर्वच्या एरिया अंडर असणार आहे तो मोठा एरिया, त्यातून हा जो खालचा एरिया सबस्ट्रॅक्ट करा, मला हा शेडेड एरिया भेटेल. समजलं का, यस, लक्षात येते का. बघा काहीच नाही, आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे, तर वरच्या एरियामधून खालचा एरिया आपण सबस्ट्रॅक्ट करणार, म्हणजे हा राहिलेला एरिया भेटेल आपल्याला, बरोबर. ठीक आहे, जस्ट सबस्ट्रॅक्ट करायचे मोठ्यामधून छोटा एरिया. ओके, नेक्स्ट बघा, आता आपण काय बघितलं की दोन जे कर्व्स आहेत ते एकमेकाला दोन पॉइंट्स मध्ये भेटत होते, बरोबर. आता इथे बघा, इथे मला एक कर्व दिला y1 इज इक्वल टू f1 ऑफ x आणि दुसरा कर y2 इज इक्वल टू f2 ऑफ x, आणि ते एका पॉइंट मध्ये भेटताय, ऍट x इज इक्वल टू c या पॉइंटला भेटताय, ठीक आहे, आणि दुसरीकडे डायरेक्टली एक्स ऍक्सिसला ते जॉईंट आहे. मग अशा हा जो काही रिजन आहे, तर याचा एरिया कसा फाइंड करायचा, किंवा याचा एरिया काय असेल, ठीक आहे. आता बघा, हा जो काय करा, याच्या एरिया अंडर फाइंड करू शकतो मी, बरोबर, ए पासून सी पर्यंत इथपर्यंतचा, प्लस इथून इथपर्यंतचा एरिया फाइंड करा, एरिया अंडर दिस कर्व सेपरेट फाइंड करायचे, जस्ट ऍडिशन घ्यायचे. ओके, बघा एरिया इज इक्वल टू काय आहे इथे, a to c f1 of x dx plus c to b f2 of x dx. सिंपल आहे. बघा फक्त जर दोन कर्व्स एकमेकाला एका पॉइंट मध्ये भेटत असतील तर काय, त्यांचा सेपरेट एरिया फाइंड करणार विथ एक्स ऍक्सिस, म्हणजे हा जो y1 इज इक्वल टू f1 ऑफ x, तर हा एरिया असेल त्याचा शेडेड, बरोबर, इथे ब्ल्यू ने दाखवूया, तर हा एरिया असेल त्याचा, बरोबर. आणि मग हा जो इकडचा साइडचा असणार आहे तो काय असणार आहे, एरिया अंडर दी कर्व y2 इज इक्वल टू f2 ऑफ x. ठीक आहे, या दोघांचं ऍडिशन केलं तर आपल्याला होल एरिया भेटेल. यस, जस्ट सिंपल आहे. बघा जर दोन पॉइंटने जॉईंट केला असेल तर वेगळं होतं. ओके, एरिया अंडर टू कर्व्स, पण ते दोघंही एका पॉइंटला, म्हणजे त्या एरिया बाउंडेड बाय टू कर्व्स मध्ये काय, ते दोघं एका पॉइंटला जॉईंट झालेले का नाही, टू पॉइंट्सला. इथे बघा दोघेही कशा आहेत, ते टू पॉइंट्सला जॉईंट झालेले, इथे फक्त एकाच पॉइंटला यांचा जॉईंट आहे, आणि दुसरे दोन टोकं काय एक्स ऍक्सिसला जॉईंट आहे. ओके, तर नेक्स्ट बघा, नोट दिलेलं एक काय, द एरिया बाउंडेड बाय द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x x ऍक्सिस अँड द ऑर्डिनेट x इज इक्वल टू a x इज इक्वल टू b इज गिवन बाय. ओके, मग बघा आता a टू b हा a आहे, x इज इक्वल टू a, हा काय आहे b आहे, इथे 0 जरी असला तरी समजा आपण कन्सिडर करतो जन, आणि असा एक कर आहे, बरोबर. हा कर बघा इथून इथपर्यंत कसा आहे, एक्स ऍक्सिसच्या वरती आहे, बरोबर, आणि इकडे कसा आहे, एक्स ऍक्सिसच्या खाली आहे, बरोबर. मग तुम्हाला माहिती एरिया कसा असतो, आणि हा पॉइंट काय आहे सी, मग A1 म्हणजे हा जो एरिया A1 आहे आणि हा एरिया A2 आहे, तर हा कसा असणार आहे, इंटिग्रेशन A टू सी एफ एक्स dx, बरोबर. आणि हा पण एफ एक्सच आहे ना तुमचा, हा पण फंक्शन काय आहे एफ एक्स आहे, पण हा काय आहे बघा, इथे मॉड घेतले, काय डिनॉमिनेटर म्हणजे एक्स ऍक्सिसच्या कसा आहे
बिलो आहे आणि एक्स ऍक्सिसच्या बिलो असल्यानंतर काय करतो आपण मॉड इंटिग्रेशन सी टू बी एफ एक्स डीएक्स, त्याचं काय घ्यायचं तुम्हाला मॉड घ्यायचं आणि ऍडिशन करायची. ठीक आहे, हा जो काय आहे हा सेपरेट फाइंड करायचा आहे आणि याला सेपरेट फाइंड करायचे, फक्त काय करायचं इथे तुम्हाला मॉड घ्यायचा आहे म्हणजे A1 प्लस मॉड ऑफ A2 म्हणजेच काय टोटल एरिया ए. येस, बघा इथे फक्त डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये एकच ऍप्लिकेशन आपण बघतोय, ते आहे तुमचं एरिया अंडर दी कर्व. ठीक आहे, तर कर्व जो असतील मग याचा वापर आपण इकडे करतोय. जे काही डेफिनेट इंटिग्रेशन शिकलो आपण तर त्याचा वापर काय कशासाठी करतोय, एखाद्या कर्वच्या अंडरचा एरिया विथ एक्स ऍक्सिस बाउंड्स जर दिलेले असतील एक्स ऍक्सिस आणि काही ऑर्डिनेट्स दिले असतील एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट्स, तर त्याच्या अंडर जो काही एरिया आहे तो आपण फाइंड करू शकतो बाय युझिंग डेफिनेट इंटिग्रेशन. ओके, आज तुमचं लेक्चर आहे वाटतं 1 वाजता ना फिजिक्सचं. ठीक आहे, तर थोडस आपण एक नंतर थोडा वेळ घेऊ आणि मग थांबूया. ठीक आहे, तर बघा आता इथे काही शॉर्टकट्स आहेत, जस्ट लक्षात ठेवा की एरिया ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती जर ए स्क्वेअर म्हणजे काय, याची रेडियस किती असणार आहे ए असणार आहे आणि रेडियस जर असेल तर याचा एरिया काय असतो सर्कलचा, रेडियस आर असल्यानंतर सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर, म्हणजे काय असेल पाय ए स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे एखादा सर्कल जर तुम्हाला दिला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की त्याचा एरिया काय आहे पाय ए स्क्वेअर. ठीक आहे, तसंच बघा एरिया ऑफ इलिप्स एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1, असा जर इलिप्स असेल तर त्याचा एरिया काय असणार आहे पाय ए बी, पाय ए बी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जस्ट काही टॉपिक्स आहेत तिथे ज्याच्या एरिया आपण डायरेक्टली लक्षात ठेवतो. ओके, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax, काय असणार आहे हा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax पॅराबोला, अँड एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4by इज 16ab अपॉन 3. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बघा हे विचारू शकता काय वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax, रिजन बाउंडेड बाय दोन कर्व्स आहेत. बघा कोणता कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax म्हणजे तुमचा हे असा पॅराबोला असेल आणि एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4by म्हणजे हा एक असा वरती पॅराबोला असेल आणि एरिया बाउंडेड बाय एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय म्हणजे काय हा एरिया. ठीक आहे ना, दोघांनी जॉईंट केलेला. तर हा जो एरिया असणार आहे तो काय असणार आहे 16ab अपॉन 3. ठीक आहे, लक्षात ठेवायचे असे. त्याच्यानंतर बघा एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax अँड वाय इज इक्वल्स टू mx, y इज इक्वल्स टू mx. आता y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax आता सांगितलं कसा असणार आहे कर हा या टाइपचा आणि y इज इक्वल्स टू mx म्हणजे काय अशी एक स्ट्रेट लाईन असणार आहे. ठीक आहे, एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय दिस काय असणार y इज इक्वल्स टू mx तर काय असणार आहे तो 8a स्क्वेअर अपॉन 3m क्यूब. ओके, 8a स्क्वेअर अपॉन 3m क्यूब स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा एरिया बाउंडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ay and the line y is equals to mx is 8a square upon 8a square m cube upon 3. ठीक आहे, जस्ट लक्षात ठेवा. ते जरी समजा लक्षात नसेल तरी आपण एरिया फाइंड करू शकतो जसं आपण बाकीच्या एरिया अंडर द कर्व फाइंड करणार आहे त्यानुसार. ठीक आहे, नेक्स्ट बघा एरिया बिटवीन द सर्कल्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर अँड द स्ट्रेट लाईन between the circle this and the straight line x plus y is equals to a is a square upon 4 into pi minus 2. ठीक आहे, बघा आता काय सर्कल काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर म्हणजे इथे जी काही याची रेडियस असणार आहे तेच इथे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू ए असला पाहिजे. ठीक आहे ना, हा जो असणार आहे तुमचा इथे हा ए आणि हा ए सारखा असला पाहिजे आणि मग असा जर सर्कल आणि स्ट्रेट लाईन असेल तर त्यांच्यातला एरिया काय असणार आहे एरिया बिटवीन देम काय असणार आहे ए स्क्वेअर अपॉन 4 इंटू पाय मायनस 2. ओके, नेक्स्ट बघा एरिया बिटवीन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 अँड द स्ट्रेट लाईन एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इज इक्वल्स टू 1 इज 1 अपॉन 4 पाय ए बी मायनस 1/2 ए बी स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे, जस्ट लक्षात ठेवा. ओके, बघा आता एकदा समजून घ्या की इंटिग्रेशन डेफिनेट इंटिग्रेशनचं जे काही ऍप्लिकेशन आहे तर एरिया अंडर दी कर्व. तर मग आपण जे डेफिनेट इंटिग्रेशन शिकलं इंटिग्रेशन ए टू बी एफ एक्स डी एक्स काहीतरी फाइंड करायचं बरोबर.
तर आपण पहिल्यांदा इंटिग्रेशन शिकलो, नंतर डेफिनेट इंटिग्रेशन शिकलो. ठीक आहे, तर आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन फाइंड करता येतं. मग ऍप्लिकेशन बघायचं. तर ऍप्लिकेशन काय आहे की एखादा कर आहे आणि त्याच्या अंडरचा एरिया आपल्याला फाइंड करायचा. म्हणजे एरिया अंडर दी कर आहे काय आहे, ऍप्लिकेशन आहे डेफिनेट इंटिग्रेशनचं. मग आपल्याला कर दिलेला असेल आणि त्याचा एरिया फाइंड करायचा असेल. बरं, एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला बाउंड्स हव्यात. समजा असा कर आहे अनलिमिटेड, त्याच्या अंडरचा एरिया पूर्ण फाइंड करता येईल का नाही, काहीतरी बाउंड्स पाहिजे. म्हणून एक्स ऍक्सिसची बाउंड टाकली. बरं, एक्स ऍक्सिस असेल तरी फाइंड करता येणार. म्हणून काय केले, एक्स इज इक्वल्स टू बी हा एरिया फाइंड करता येतो आपल्याला. ठीक आहे, जर समजा नुसतं एरिया अंडर दी कर, पण कुठपर्यंत एक्स ऍक्सिसला थांबावं लागेल ना. ठीक आहे, का खाली जायचं, मग त्यासाठी काय केलं, एक्स ऍक्सिसचा आपण आधार घेतला. मग एरिया अंडर दी कर बाउंडेड बाय एक्स ऍक्सिस. मग नुसतं एक्स ऍक्सिस चालेल का, की हा एक कर आहे आणि याच्या खाली एक्स ऍक्सिस आहे, बाउंड्स पाहिजे याला. म्हणून काय केलं, याला एक्स इक्वल्स टू ए टू बी. मग हा जो काही एरिया आहे म्हणजेच काय, इंटिग्रेशन ए टू बी कर आहे वाय इक्वल्स टू एफ एक्स, म्हणून वाय डीएक्स. किंवा वायच्या जागीच काय लिहू शकतो आपण, एफ एक्स. ठीक आहे, वाय इक्वल्स टू एफ एक्स असतं, म्हणजेच एफ एक्स डीएक्स. ठीक आहे, तर हा आहे तुमचा एरिया अंडर दी कर. ठीक आहे, तर एरिया अंडर दी कर म्हणजेच काय, डेफिनाइट इंटिग्रेशन बाउंडेड बाय, ठीक आहे, एक्स ऍक्सिस अँड दी ऑर्डिनेट्स एक्स इज इक्वल्स टू ए टू बी. ठीक आहे, लक्षात घ्या, एरिया अंडर दी कर फाइंड करायचे म्हणजे काय, मला इंटिग्रेशन ए टू बी जे काही एक्स चे दिलेले असतील ऑर्डिनेट्स, आणि दुसरं काय असणार आहे, वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जो फंक्शन असणार आहे, तर तो आपल्याला वायच्या फॉर्मॅटमध्ये फाइंड करायचा आहे. जर समजा तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू वाय विचारलं, म्हणजे बाउंडेड बाय वाय असेल, तर एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ वाय असा कर असेल. ठीक आहे, तर आपण आता एक्झाम्पल्स बघूया ऍक्च्युअल मध्ये. छोटासा चॅप्टर आहे बघा, डेफिनेट इंटिग्रेशन. जस्ट आपल्याला इथे एकच टॉपिक आहे, बेसिक एरिया अंडर दी कर बघायचंय, कशा प्रकारे फाइंड करायचं. ठीक आहे, तर उद्यापर्यंत मोस्टली आजही संपू शकतो. ठीक आहे, तर आपण उद्या वाटलं तर घेऊ, किंवा मग गरज नाही तशी, कारण तुम्हाला आतापर्यंत बघा तुम्ही इंटिग्रेशन शिकलंय. इथे मेन काय करायचं, तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करायचं आणि डेफिनेट इंटिग्रेशन घ्यायचं. बरोबर, लिमिट्स अप्लाय करायचे म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन फाइंड करायचं. एरिया अंडर दी कर म्हणजेच काय आहे, डेफिनेट इंटिग्रेशन आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, लिमिट्स वगैरे फाइंड करायचे, फंक्शन ऍडजस्ट करायचे आणि इंटिग्रेशन घ्यायचे. तुम्हाला सर्व इंटिग्रेशन येतं. आता बघा, तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस आपण इंडेफिनाइट इंटिग्रेशन शिकलं, तर तिथं काय होतं, आपल्याला थोडेसे हॉस्ट इंटिग्रेशन होते, मोठे मोठे. डेफिनेट मध्ये त्या टाईपचे इंटिग्रेशन नव्हते. ठीक आहे, थोडे सिंपल इंटिग्रेशन होते. तसंच ऍप्लिकेशन्स मध्ये काय असणार आहे, एरिया फाइंड करायचा आहे, तर तिथे सिंपल सिंपल इंटिग्रेशन असणार आहेत. खूप असे मोठे अवघड इंटिग्रेशन असा पार्ट विचारला जाणार नाही. तिथं महत्वाचं काय आहे, की तुम्हाला समजलं पाहिजे की आपण एरिया अंडर दी कर घेतोय, मग पॉईंट्स इथून इथपर्यंत लिमिट्स घ्यायचे, हा कर असा घ्यायचा, किंवा हे दोन करच्या मधला रिजन आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, हे ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथे तुम्हाला खूप असं मोठं इंटिग्रेशन नाहीये, सिंपल असणार आहे. ठीक आहे, तर आज आपण काही एक्झाम्पल्स बघूया आणि इथेच हा आपला चॅप्टर संपेल आज. ठीक आहे, जर वाटलंच तर आपण उद्या तुम्हाला थोडस घेऊया. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल्स आता आपण चालू करूया. जस्ट मोमेंट. ओके, बघा स्क्रीनवरती आहे क्वेश्चन. The area bounded by the curve y is equals to x cube, x axis and the ordinates x is equals to 1, x is equals to 4 is. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं बघा, एरिया बाउंडेड बाय दी कर दिला, काय दिला, y is equals to x क्यूब दिला. बरोबर, आता बघा तुम्हाला माहिती एरिया बाउंडेड बाय दी करचा फॉर्म्युला काय आहे, इंटिग्रेशन ए टू बी वाय डी एक्स. बरोबर, विच इज इक्वल्स टू बघा, एक्स इज इक्वल्स टू ए टू बी म्हणजे काय, इंटिग्रेशन ए टू बी. ए म्हणजे काय ते बघा, एक्सच्या काय दिलेत तुम्हाला, लिमिट्स काय दिलेत, ऑर्डिनेट्स काय, एक्स इज इक्वल्स टू 1 आणि एक्स इज इक्वल्स टू 4, म्हणजे काय आहे 1 to 4. वाय बघा काय दिला, एक्स क्यूब दिलाय, म्हणजे काय एक्स क्यूब डीएक्स. ठीक आहे ना, विच इज इक्वल्स, आता इंटिग्रेशन घ्या, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन माहिती काय असतं, एक्स रेस टू 4 अपॉन 4. ठीक आहे ना, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, आणि लिमिट्स आहेत 1 to 4 विच इज इक्वल्स टू. मग हे लिमिट्स अप्लाय करायचे. मग काय करणार, डेफिनेट इंटिग्रेशन का कसं आपण अप्लाय करतो, आता लिमिट पहिल्यांदा काय करतो, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करतो, म्हणजे 4 रेस टू 4 अपॉन 4 मायनस 1 रेस टू 4 अपॉन 4 विच इज इक्वल्स टू
हा डिनॉमिनेटर मधून जर 4 कॉमन काढला तर काय राहील 4⁴ मायनस 1 हा ना 1⁴ हा 1 होईल ना ठीक आहे. तर 4⁴ किती येणार आहे 4⁴ यस किती होईल 4 चा स्क्वेअर किती असतो 16 इंटू 4 64 इंटू 4 बघा बरोबर आहे का यस 256 ठीक आहे ना म्हणजे 256 मायनस 1 म्हणजे 255/4 ठीक आहे. ऑप्शन आहे का बघा असा ऑप्शन नंबर डी दिसतोय ठीक आहे. ऑप्शन नंबर डी आहे बघा 255/4 ठीक आहे ना 4⁴ जस्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो सर्वांना फाइंड करता येतो ओके. आलं का लक्षात एरिया अंडर दी कर्व यस तुम्ही सांगा कोणीतरी की तुम्हाला लक्षात आले का बघा एवढं जर तुम्हाला समजलं की एरिया अंडर दी कर्व फाइंड करायचा याचा अर्थ मला इंटिग्रेशन घ्यायचंय आणि फक्त चेक करायचंय की एक्स इज इक्वल टू जे लिमिट दिलेत म्हणजे ऑर्डिनेट दिलेत ए टू बी काय दिलेले पॉइंट्स आहेत ते अप्लाय करायचे आणि वाय डी एक्स म्हणजे तो एफ एक्स वाय इज इक्वल टू एफ एक्स म्हणजेच काय तो लिहायचा. तर तुम्हाला ते डायरेक्टली एरिया अंडर दी कर्व फाइंड करता येईल कारण तुम्हाला इंटिग्रेशन ते येतं बघा बरोबर. आता इंटिग्रेशनचा वेगळा पाठ होता ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन शिकलो तिथे वेगवेगळे फंक्शन्स आपण घेतले होते. पण बघा एरिया अंडर दी कर्व फाइंड करत असताना आपण जे स्टँडर्ड कर्व्स आहेत त्याच्याच अंडरचा एरिया फाइंड करतो बघा. असा कर्व काही असेल एखादा समजा कर्व आहे अशा काही टाईपचा किंवा एकदम स्टँडर्ड कर्व त्याच्याच अंडरचा आपण एरिया फाइंड करतो बरोबर आहे. किंवा काही वेगळाच असा काहीतरी कर्व आहे किंवा इकडे जातोय असा आकार आहे तर याच्या अंडरचा एरिया किचकट एरिया फाइंड करतो का आपण नाही हे आपल्याला फाइंड नाही करता येणार बरोबर. ते फाइंड करता येतं याच्याच नुसार पण इथे तुम्हाला ते फाइंड करायची गरज नाही ठीक आहे. एवढं अवघड विचारत नाही म्हणजे ते पॉसिबल नाहीये तुम्हाला फाइंड करणं ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला बरेच काही काही टेक्निक्स यूज करावं लागतात. तर इथे जे तुम्हाला एरिया अंडर दी कर्व फाइंड करायचा आहे तो कोणता असणार आहे स्टँडर्ड कर्व आणि स्टँडर्ड कर्वचा तुम्हाला इंटिग्रेशन घेणं हे सोपं जातं ठीक आहे ना. स्टँडर्ड कर्वचा इंटिग्रेशन घेणं सोपं जातं लिमिट्स अप्लाय करतो आणि आन्सर लवकर भेटतो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता area bounded by the curve xy is equals to c x axis between x is equals to 1 and x is equals to 4 मग एरिया इज इक्वल्स टू काय असेल एरिया इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ए टू बी ए म्हणजे काय एक्स इज इक्वल्स टू काय दिले बघा 1 to 4 ओके आणि आता बघा वाय डी एक्स ठीक आहे ना. आपण अगोदर लिहूया ए टू बी ठीक आहे जस्ट दाखवूया तुम्हाला एक्स इज इक्वल्स टू काय एरिया काय असतो ए टू बी वाय डी एक्स बरोबर इंटिग्रेशन ए म्हणजे आहे 1 बी म्हणजे आहे 4 बरोबर वाय डी एक्स वाय बघा बरं काय दिलं इथे काय दिलंय इथे एक्स वाय इज इक्वल्स टू सी दिलेला आहे बरोबर. म्हणजे वाय इज इक्वल्स टू काय भेटेल मला सी अपॉन एक्स सबस्टिट्यूट करा सी अपॉन एक्स ठीक आहे ना. वायच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार सी अपॉन एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू सी बाहेर आला कॉन्स्टंट आहे सी बरोबर. सी काय असतो कॉन्स्टंट असतो तो बाहेर आला मग काय राहील इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स 1 to 4 आणि तुम्हाला माहिती आता इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स काय असतं 1 अपॉन एक्स चं इंटिग्रेशन काय असतं लॉग एक्स ठीक आहे ना. आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला तर ते पाठच झालेला असेल ठीक आहे. हा बेसिक आहे जस्ट लॉग एक्स ठीक आहे. तर लिमिट्स अप्लाय करावं लागतील 1 to 4 विच इज इक्वल्स टू बघा सी ऍज इट इज लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 1 ठीक आहे ना. लॉग ऑफ 4 मायनस 1 काय लॉग 4 म्हणजे काय ऍज इट इज ठेवा हा झाला लॉग ऑफ 4 आणि हा काय असणार आहे लॉग ऑफ 1 0 म्हणून आपला आन्सर सी लॉग 4 बघा असा आन्सर दिलेला आहे का सी लॉग 4 बघा असा आन्सर नाहीये तुम्हाला इथे सी लॉग 4 पण इथे बघा ऑप्शन नंबर सी कडे बघा 2c log 2 दिले बघा मग याला कसं लिहू शकतो मी विच इज इक्वल्स टू सी ऍज इट इज लॉग ऑफ या 4 ला जर मी असं 2 स्क्वेअर लिहिलं तर चालतं बरोबर. आणि यालाच मी काय करू शकतो हा 2 इथे लिहू शकतो म्हणजे हा 2c log ऑफ 2 लिहिता येतं ओके. हे कशावरून दिलं मी मला माहिती लॉग ऑफ काय असतं लॉग ऑफ एक्स रेस टू एम लॉग ऑफ एक्स रेस टू एम काय असतं लॉग ऑफ एक्स रेस टू एम एम लॉग एक्स ठीक आहे ना. हा काय असतो तुमचा एम लॉग एक्स असतो लॉग ऑफ एक्स रेस टू एम ठीक आहे. म्हणून हा 2 पुढे आला 2c log ऑफ 2 तर आन्सर बघा असेल ऑप्शन नंबर सी आहे 2c इंटू लॉग ऑफ
2 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे ना, स्क्वेअर युनिट्स. एरिया असल्यामुळे काय लिहिलं तिथं, स्क्वेअर युनिट्स. आलं का लक्षात? ठीक आहे, तू आज आपण उद्या पण कंटिन्यू करू. फर्स्ट एक्झाम्पल परत एक्सप्लेन करा सर प्लीज. ओके ओके. त्यात काही एक्सप्लेनेशन करण्यासारखं काही नाहीये, जस्ट तुम्ही आपण फॉर्म्युला वापरतो एकदम बेसिक. ठीक आहे, तर तुमचं 1 वाजताचं लेक्चर आहेच, तर आपण काय करूया, आज काही एक्झाम्पल घेऊ आणि उद्या परत तुम्हाला एकदा याचे काही एक्झाम्पल्स घेऊ आणि मग तुम्हाला इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन आणि त्याचे ऍप्लिकेशन हे सगळं उद्या काही डाऊट्स असतील तर विचारा, क्लिअर करून घेऊ उद्या सर्व आपण. म्हणजे इंटिग्रेशन मोस्टली तिथे तुम्हाला इंटिग्रेशन घेणंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर बघा आता इथे फर्स्ट एक्झाम्पल रिपीट एक्सप्लेन करा म्हणताय. ठीक आहे, भावनाचं म्हणणं आहे, आपण रिपीट करूया. बघा त्याच्यात काहीही नाहीये, जस्ट तुम्हाला बघा सरळ सरळ कर दिलेला आहे, बरोबर. y इज इक्वल्स टू एक्स क्यूब कर दिलाय, असा असतो कर. y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स हा एक्स क्यूब म्हणजे एफ एक्स असतो. ठीक आहे ना. आणि आताच आपण बघितलं की काय असतं एरिया अंडर दी कर. बघा इथे बघितले वरती, एकदम वरती चला, एरिया अंडर दी कर काय आहे बघा. एरिया अंडर दी कर बाउंडेड बाय, बघा कर y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स आहे, x axis and the ordinates x is equals to a, x is equals to b. तर काय आहे एरिया, इंटिग्रेशन a to b y dx किंवा fx dx. ठीक आहे ना, इंटिग्रेशन a to b fx dx. ठीक आहे, तर मग a to b दिले बघा, x is equals to a दिलाय, x is equals to b दिलाय. तसंच दिलं एक्झाम्पल मध्ये काहीच नाही दिलेलं बघा. इथे काय दिलंय, जस्ट मोमेंट. ओके, हे बघा कर काय दिला, y इज इक्वल्स टू एक्स क्यूब, बरोबर, म्हणजे y dx म्हणजे इंटिग्रेशन y dx. लिमिट्स काय आहेत a टू b, मग x चे लिमिट्स बघा इथे दिले तुम्हाला ऑर्डिनेट्स, x इज इक्वल्स टू 1 आणि 4 दिलाय, म्हणजे 1 to 4. सिंपल आहे ना, लोअर लिमिट कमी लहान असतं, अप्पर लिमिट मोठं असतं, त्यानुसार आपण 1 to 4 केलं, y dx केला 1 to 4 आणि y म्हणजे काय आहे ते एक्स क्यूब, तर एक्स क्यूब dx आणि इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन माहिती, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन. ठीक आहे ना, एकदम बेसिक फॉर्म्युला आहे. काय असणार आहे, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. ठीक आहे ना, फॉर्म्युल्यामध्ये हा प्लस सी घ्यायची गरज नाही आपल्याला. आपण काय बघतोय, डेफिनेट इंटिग्रेशन, म्हणजे हा होईल एक्स रेस टू 3 प्लस 1 म्हणजे 4 अपॉन 4 आणि लिमिट्स अप्लाय केले 1 to 4. ठीक आहे, मग हा 4 सबस्टिट्यूट करा, काय होईल 4 रेस टू 4 मायनस अपॉन 4 मायनस 1 रेस टू 4 अपॉन 1 सॉरी 4. ठीक आहे, जस्ट अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं. हे लिमिट कसे सबस्टिट्यूट करतो, हा जर एफ एक्स असेल आणि हा ए टू बी असेल तर काय लिहितो, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, असे लिमिट सबस्टिट्यूट करतो. म्हणजे अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करतो मायनस लोअर लिमिटला सबस्टिट्यूट करतो. ठीक आहे, आलं का लक्षात. मग ते आपण कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर काय आलं, 255 अपॉन 4. ठीक आहे ना, हे आन्सर 255 अपॉन 4 आलेले. 4 रेस टू 4 असतो हा 256, हा मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मधून 4 कॉमन काढला तर काय आलं 255 अपॉन 4. ठीक आहे, त्याच्यात काही जे एक्सप्लेन करण्यासारखं एवढं काही नाहीये, बेसिक आहे. समजलं. मला तेच तेच विचारत होते मी की एक्स रेस टू 4 कसं काय आलं, तेच तिथंच कन्फ्युजन झालं थोडं. अच्छा अच्छा अच्छा, त्यात काय कन्फ्युजन नाही, कॅल्क्युलेशन आहे. बघा काय 4 रेस टू 4 तर कॅल्क्युलेट करता येतो ना आपल्याला. काय असतं 4 रेस टू 4 म्हणजे 4 स्क्वेअर करा ना, किंवा डायरेक्टली 4 रेस टू 4 म्हणजे काय बेसिक आहे, 4 वेळा 4. ठीक आहे ना, मल्टिप्लिकेशन आहे, 4 × 16 असतं. ठीक आहे ना, 16 × 16 16, हा 4 × 4 16, हा 4 × 4 16 आणि 16 चा स्क्वेअर किती असतो 256. ठीक आहे, जस्ट बेसिक आहे, ते कॅल्क्युलेशनचा पार्ट होता. ठीक आहे, आज आपण काहीच एक्झाम्पल घेऊया. आता मी मीटिंग एंड होईल आपली. ठीक आहे, 5 मिनिट बाकी आहे आणि त्यानंतर एक 15-20 मिनिटं घेऊया आणि तुमचं 1 वाजता मग तुम्हाला फिजिक्स जॉईन करता येईल. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघितले आपण, 2c log 2 आन्सर आलेले. नेक्स्ट बघा. ओके, ठीक आहे, बघा एरिया अंडर दी कर्व y इज इक्वल्स टू, आता कर्व दिलाय बघा तुम्हाला, काय दिलाय कर्व y इज इक्वल्स टू अंडर रूट मध्ये 3x + 4 बिटवीन x इज इक्वल्स टू 0 अँड x इज इक्वल्स टू 4.
मग डायरेक्टली एरिया इज इक्वल्स टू, बघा आता इथे सिंपल आहे, डायरेक्टली इंटिग्रेशन एक्स बघायचे काय दिले, 0 to 4 दिलाय, 0 दिलाय आणि 4 म्हणजे लिमिट 0 to 4, वाय डीएक्स असतं बरोबर, वाय डीएक्स म्हणजेच काय असणार आहे, इंटिग्रेशन 0 to 4, वाय बघा तुम्हाला दिलाय डायरेक्टली, वाय दिलाय काय दिलंय, अंडर रूट मध्ये 3x + 4 dx ला dx. ठीक आहे, आता जस्ट तुम्हाला हे जर समजलं की हा y इथे सबस्टिट्यूट करायचा आहे की एरिया अंडर द कर्व असतो a टू इंटिग्रेशन a to b fx dx, किंवा यालाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन a to b y dx. ठीक आहे ना, y म्हणजेच तुमचा fx असतो. ठीक आहे ना, याला fx म्हणतो, हा y = fx इक्वल टू, कळतं ना की ते दोघं इक्वल आहेत. ठीक आहे ना, y = fx आहे. ठीक आहे, तर सबस्टिट्यूट करा, तर इंटिग्रेशन घ्या. काय असतं इंटिग्रेशन, स्क्वेअर रूटचं इंटिग्रेशन किंवा पॉवर नुसार करा. ठीक आहे, तर इंटिग्रेशन 0 to 4 याला कसं लिहिता येईल बघा, 3x + 4 स्क्वेअर रूट म्हणजे काय, रेस टू हाफ dx. आणि आता फॉर्म्युला माहिती तुम्हाला काय असतो, फॉर्म्युला रेस टू n चा x रेस टू n + 1 अपॉन n + 1, बरोबर, म्हणजे 3x + 4 रेस टू बघा हाफ + 1 अपॉन हाफ + 1. पण आता इथे बघा एक्सचा कोएफिशियंट काय आहे, इथे 3 आहे, एक्सचा कोएफिशियंट काय आहे 3, म्हणून त्याने डिवाइड करा. ठीक आहे, एक्स + b, फक्त एक्स असला असता तर x रेस टू n चा इंटिग्रेशन काय आलं असतं, x रेस टू n + 1 अपॉन n + 1. ठीक आहे ना, पण एक्सच्या जागी ax + b जर असेल, समजा असं असेल ax + b रेस टू n, तर याचं इंटिग्रेशन काय असतं, ax + b रेस टू n + 1 अपॉन n + 1 इंटू 1 अपॉन a. 1 अपॉन a का बरं घेतो, हा इथे काय आहे, एक्सचा कोएफिशियंट काय आहे, a आहे. ठीक आहे, म्हणून एक्सच्या कोएफिशियंट काय करायचं, डिव्हाइड करायचं. ठीक आहे, तर तेच आपण इथे केलेले बघा, एक्सच्या कोएफिशियंट डिव्हाइड केलं 3 ने, तर मग बघा काय येईल, विच इज इक्वल्स टू हा 1/3 ऍज इट इज, हा काय होईल बघा 3x + 1 रेस टू, ओके, इथे लिमिट्स अप्लाय करायचे राहिले. ठीक आहे, तर लिमिट्स जे काय असतील ते अप्लाय करूया, 0 to 4, 3x + 4 रेस टू 1/2 + 1 किती येणार आहे, 3/2. ठीक आहे ना, डिनॉमिनेटर मध्ये काय असेल, 3/2, हा 2 वरती जाईल आणि हा 3 कॅन्सल, ओके कॅन्सल नाही होणार, तो 3 × 3 9 होईल. ओके, बघा हा कॅन्सल नाही होणार, जस्ट बघा, ओके काय होईल मग, हा 2 वरती जाईल आणि 3 × 3 झाला हा 9. ओके, हा कॉन्स्टंट टर्म बाहेर काढली, 3x + 2 आणि हा लिमिट्स काय आहेत आता इथे 0 to 4. ठीक आहे ना, लिमिट्स बघा 0 to 4 आहेत. ओके, तर अप्लाय करा 0 to 4 विच इज इक्वल्स टू 2/9 ऍज इट इज, कॉन्स्टंट बाहेर, एक्सच्या जागी 4 ठेवला तर किती होईल, 4 × 3, 3 × 4 + 2. ओके, मायनस 3 च्या एक्सच्या जागी 0 ठेवला तर काय राहणार आहे, फक्त 2. येते का लक्षात, हा इथे जर एक्सच्या जागी 0 ठेवला हा 0 होईल, +2 म्हणजे फक्त काय राहणार आता, हा 2 राहणार आहे. ओके, हा मग +2 - 2 कॅन्सल, म्हणजे 3 × 4 किती असणार आहे, 12.